नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे महानगरपालिकामध्ये शिक्षक भरतीसाठी नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, वयोमर्यादा किती लागणार आणि तुम्हाला पगार किती मिळणार, त्यासोबतच या अर्जाची प्रक्रिया ऑफलाईन प्रकारे होणार आहे की ऑनलाईन प्रकारे, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्हाला इथे दिसून येत असेल की पुणे महानगरपालिका मराठी माध्यम करार पद्धतीवरील शिक्षक भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगतो. की शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका संचालित मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळांसाठी सन 2025-26 करिता तात्पुरत्या स्वरूपात केवळ 6 महिनेपेक्षा कमी कालावधीकरिता दरमहा एकवट मानधन रक्कम ₹20,000. बघा, तुम्हाला जे की तुम्ही इथं बघू शकता की तात्पुरत्या स्वरूपात जर बघितलं तर ही भरती करण्यात येणार आहे. यामध्ये जर बघितलं तर बघा, तुम्हाला ₹20,000 मानधन प्रत्येक महिन्याला दिले जाणार आहे. तुम्ही लक्षात घ्या. वर करार पद्धतीवरील इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक या पदाकरिता निवड प्रतीक्षा यादी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या प्राप्त गुणानुक्रमे नेमणूक करण्यात येणार आहे. आता बघा, यामध्ये आणखी काय सांगण्यात आलेलं आहे की विहित करण्यात आलेली शैक्षणिक व्यावसायिक अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचे विहित नमुन्यातील वैयक्तिक माहितीचे अर्ज, गुणपत्रक व प्रमाणपत्रांच्या प्रमाणित स्वयंसाक्षांकित छायांकित प्रतीसह शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका कार्यालय कै भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे 05 येथे जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकांपासून 5 दिवसापर्यंत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 11 ते 2 या वेळेपर्यंत हस्तपोच स्वीकारण्यात येतील. पोस्टाने टपालाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज सादर करतेवेळी उमेदवारांनी त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सोबत घेऊन यावीत. बघा, यामध्ये तुम्हाला इथं जो ॲड्रेस देण्यात आलेला आहे शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका कार्यालय, हा जो तुम्हाला ॲड्रेस देण्यात आलेला आहे यावरती तुम्हाला म्हणजेच की हस्तपोच स्वीकारण्यात येतील. म्हणजे की तुम्हाला तिथं जाऊन जो आहे तुम्हाला अर्ज जो आहे तुम्हाला द्यायचा आहे. यामध्ये बघा, पोस्टाने किंवा टपालाद्वारे जर तुम्ही अर्ज केला तर बघा तुम्हाला स्वीकारला जाणार नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि सुट्टीचे दिवस वगळून म्हणजेच की बघा, शनिवार रविवार वगळून जे तुम्हाला जे बाकीचे दिवस आहेत त्या दिवसामध्ये सकाळी 11 ते 2 या वाजेपर्यंत या ॲड्रेसवरती तुम्हाला जो आहे अर्ज पोहोचवायचा आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला जे मूळ कागदपत्रे आहेत ते पण तुम्हाला पडताळणीसाठी न्यावी लागणार आहे. तुम्हाला मी समोर व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणकोणती कागदपत्रे आहे. आता जर बघितलं आपण तर बघा, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व प्राधान्यक्रमाने खालीलप्रमाणे निश्चित केली जाईल. जे की बघा, इयत्ता 1ली ते 12वी मराठी माध्यमातून शिक्षण जे आहे तुमचं डी-एड, बी-एड मराठी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत मराठी, 12वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण डी-एड, बी-एड मराठी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इयत्ता 1ली ते 10वी मराठी अथवा इतर माध्यमातून व 12वी मराठी माध्यमातून शिक्षक व डी-एड, बी-एड मराठी माध्यमातून जे उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 4 नंबरला जर बघितलं तर इयत्ता 1ली ते 12वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी-एड, बी-एड मराठी माध्यमातून उत्तीर्ण. 5 नंबरला बघा, तुमचं काय सांगण्यात आलेलं आहे की शिक्षक पात्रता परीक्षा अभियोग्यता सी-टी-ई-टी, टी-ई-टी चाचणीच्या गुणानुक्रमे उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्राधान्यक्रमाने तयार करण्यात येईल. आता जर बघितलं तुम्हाला इथं टोटल जे आहे एकूण पदे दाखवण्यात आलेली आहे की टोटल जे एकूण पदे 213 आहेत आणि 90% प्रमाणे एकूण पदे जर बघितली तर तुम्हाला इथं आरक्षणाद्वारे पण तुम्हाला इथं पदे दाखवण्यात आलेली आहे. तर बघा, तुम्हाला हे जे टोटल आहे तुम्हाला कॅटेगरी वाईज पण इथं दाखवण्यात आलेलं आहे की कोणत्या जाती कॅटेगरीमध्ये किती जागा रिक्त आहेत. संपूर्ण जागा तुम्ही इथं बघू शकता. टोटल जे तुमचे 191 तुम्हाला इथे दिसणार आहे आणि वरील आरक्षणात पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास प्राप्त व पात्र उमेदवारानुसार जागांमध्ये बदल करण्याचे अधिकार मान्य महापालिका आयुक्त यांना राहतील. बघा, तुम्हाला हे जे जागा दिसून येत आहे यामध्ये जर पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास ते जे जागेमध्ये ते बदल पण करण्यात येणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, सर्वसाधारण अटी व शर्ती यामध्ये देण्यात आलेल्या आहे. यामध्ये बघा, तुमची जे वयोमर्यादा आहे सर्वसाधारण खुल्या गटासाठी शासकीय नियमानुसार कमाल वयोमर्यादा जे 38 वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारास कमाल जे आहे वयोमर्यादा 43 वर्ष राहील आणि अपंगासाठी जर सांगितलं तर बघा 45 वर्ष एवढी वयोमर्यादा यामध्ये सांगण्यात आलेली आहे. आता बघा, अर्ज करताना उमेदवारांनी जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची अथवा शालांत परीक्षेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्राची इयत्ता 10वीचे प्रमाणपत्र स्वयंसाक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. बघा, तुम्हाला यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहे संपूर्ण माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. हे जे तुम्हाला टोटल जे आहे डॉक्युमेंटची लिस्ट यामध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही सविस्तर माहिती बघून घ्याल. ही जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, त्यावरून तुम्ही सविस्तर माहिती बघून अर्ज भरू शकता. आता बघा, अर्जाचा जो नमुना आहे तो यामध्ये दाखवण्यात आलेला आहे की शिक्षण विभाग प्राथमिक
पुणे महानगरपालिका अर्जाचा नमुना यामध्ये बघा तुमचा जो आहे तुमचा इथं फोटो लावायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला इथे डिटेल भरायची आहे. अर्जदाराचे नाव इंग्रजी, मराठीमध्ये, कायम राहण्याचा पत्ता, सध्याचा पत्ता, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. आता जर बघितलं तर शैक्षणिक व्यावसायिक पात्रता म्हणजेच की जे तुमचं शिक्षण झालेलं आहे ते तुम्हाला इथे फिल करायचं आहे. एस-एस-सी, एच-एस-सी, डी-एड, डी-टी-एड, बी-ए, टी-ई-टी, अभियोग्यता, एम-एस-सी-आय-टी पदवी इतर हे संपूर्ण जे माहिती आहे तुम्हाला इथे दाखवलेली आहे. यामध्ये तुम्हाला फिल करायची आहे जी तुमची शैक्षणिक पात्रता कंप्लीट झालेली आहे. आता बघा अर्जासोबत माझ्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, गुणपत्रके व इतर प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडलेल्या आहेत. माझी सर्व माहिती सत्य व अचूक आहे. नियुक्तीसाठी जाहिरातीमधील विविध अटी व शर्ती मला मान्य आहेत. तरी माझी एकूण मानधनावर करार पद्धतीने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी 6 महिनेपेक्षा कमी कालावधीसाठी शिक्षक या पदासाठी निवड होण्यास विनंती आहे. बघा तुम्हाला इथे खाली जर बघितलं आणखी तर आपला विश्वास म्हणजे तुम्हाला अर्जदाराची सही जेव्हा तुम्ही फॉर्म भरसाल तेव्हा तुम्हाला इथे सही करायची आहे आणि सोबत शैक्षणिक व व्यावसायिक गुणपत्रक व प्रमाणपत्रक व दाखले हे तुम्हाला लावायचे आहे. मी तुम्हाला वरील जे दाखले दाखवलेले आहे डॉक्युमेंट ते संपूर्ण तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट उपलब्ध आहे ते तुम्हाला या अर्जासोबत लावायचे आहे. आता जर बघितलं तर बघा ही जी आहे करार पद्धतीने ही भरती होणार आहे आणि 6 महिनेपेक्षा कमी कालावधीसाठी शिक्षक ही भरती होणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता जे कोणी उमेदवार यासाठी इच्छुक असतील त्यांनी नक्कीच यासाठी अर्ज करा. आता अर्ज जर बघितला तर बघा हा अर्जाचा नमुना तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकता आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्ही हा अर्ज नमुना संपूर्ण भरल्यानंतर जे डॉक्युमेंट तुम्हाला इथे दिलेले आहे ते सविस्तर तुम्हाला जोडून तुम्हाला जे आहे तुम्हाला जो ॲड्रेस यामध्ये देण्यात आलेला आहे या ॲड्रेसवरती तुम्हाला जाऊन स्वतः तो अर्जाचा नमुना जो आहे तुम्हाला त्यावरती द्यायचा आहे आणि अर्जाचा नमुना द्यायच्या वेळी तुम्हाला जे मूळ कागदपत्रे लागणार आहे पडताळणीसाठी ते पण तुम्हाला सोबत घेऊन जावे लागणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. तर बघा अशा प्रकारची आजची माहिती आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि या भरतीबद्दल जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर चला भेटूया आपण नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.